आजकाल लहान मुलं अधिकतर मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मैदानी आणि साहसी खेळांकडे न वळणारी लहान मुलं घरातच मोबाईलमध्ये गुंग होऊन जातात. परंतु क्रीडानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात आजही अनेक पालक आपल्या मुलांना खेळाची आवड लागावी, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून विशेष प्रयत्न करतात. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील कश्यप पटेल यांनी आपलं अधुरं स्वप्न लेकींच्या माध्यमातून पूर्ण केलं आणि त्यांच्या धाकट्या लेकीने तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकावलंय. चला जाणून घेऊयात पटेल यांच्या लेकीची ही यशस्वी कहाणी. कश्यप पटेल हे लहानपणी कराटेचे धडे घेत होते. मात्र शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागल्यानं त्यांचे कराटेचं स्वप्न अधुरंच राहिलं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना कराटे प्रशिक्षणासाठी पाठवलं. मोठी मुलगी ध्रुवांशी हिचा सराव पाहून छोट्या प्रिशालाही कराटेची आवड लागली. प्रिशाने कमी वयातच कराटेच्या प्रशिक्षणात आपली कामगिरी दाखवली. लहानशा चिमुकलीने येलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ग्रीन बेल्ट आणि ब्लू बेल्ट हे टप्पे सहज पार केले. त्यानंतर सिनियर गटातील पर्पल बेल्ट आणि ब्राऊन बेल्ट मिळवण्यासाठी तिने विशेष सराव शिबिरात सहभाग घेतला. नियमित सरावाच्या जोरावर तिने प्रत्येक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. मे 2025 मध्ये झालेल्या ब्लॅक बेल्ट उच्च पदवी परीक्षेसाठी तिची निवड झाली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला आणि वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी हा मान मिळवणारी ती देशातील सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे, जिची आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2026 मध्ये देशातील सर्वात कमी वयाची ब्लॅक बेल्ट म्हणून नोंद झाली आहे. माझी मुलगी प्रिशा कश्यप पटेल याला आम्ही अडीच वर्षापासूनच आम्ही रविकिरण चौगुले सरांकडे आम्ही प्रॅक्टिसला पाठवले होतो. त्यानंतर सरांनी पूर्ण शिक्षण देऊन त्याचं पूर्ण सातत्यानं प्रॅक्टिस घेऊन आणि लगभग 6 वर्ष कंटिन्यू त्यानं प्रॅक्टिस करून हा बहुमान प्राप्त केलेला आहे. माझी थोरली मुलगी ब्लॅक बेल्ट आहे. सध्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा निर्माण झाला आहे. लहानपणापासून साहसी खेळाचे आणि स्वसंरक्षणाचे मुलींना धडे मिळणे आज काळाची गरज असल्याचे प्रिशाचे प्रशिक्षक रविकिरण चौगुले यांनी सांगितले. आज आपल्या इचलकरंजी ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीची प्रिशा कश्यप पटेल ही मुलगी 6 वर्षामध्येच ब्लॅक बेल्ट पदवी पटकावून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नावाची नोंद झाली. ही आमच्या दृष्टीनं खूप अभिमानाची बाब आहे. या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्याचं नाव, इचलकरंजीचं नाव आणि इचलकरंजी ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीचं नाव आज देशभरात गाजलं आहे. खरं वास्तविक मुलींची आजची असुरक्षिततेची जी आज वेळ आहे ती पाहता प्रत्येक मुलीनं स्वतःचं संरक्षण करायला शिकायला हवं. स्वतः जर मुली सबल झाल्या, सक्षम झाल्या तर पालकही निर्धास्त राहतील. ह्या छोट्या मुलींच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अन्य सर्व मुलींनी अशा क्षेत्रामध्ये यावं आणि आपलं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करायला शिकावं. गेली 35 वर्षे ही अकॅडमी सुरू आहे आणि अकॅडमी म्हणजे प्रिशाचे वडील जेव्हा ते लहान होते 1992 साली तेव्हा त्यांनी थोडं सराव केला, पण त्यांना पुढे ते कंटिन्यू करता आलं नाही. त्यामुळं त्यांचा सराव तुटला. पण त्यांच्या मुलींच्या माध्यमातून त्या मुलींनी कराटेचं ब्लॅक बेल्ट पटकावून या क्षेत्रात एक आपलं नाव कमावलेलं आहे. सध्या या मुली रॉयल इंग्लिश स्कूल या तांबे सरांच्या स्कूलमध्ये शिकत आहेत. तांबे सरांच्या त्या स्कूलमधील शिक्षकांचंही त्यांना प्रोत्साहन लाभतं, घरच्याचं प्रोत्साहन त्यांना लाभतं. त्यामुळे त्या मुली चांगल्या प्रकारे आज करत आहेत. त्यांच्याकडे पाहून अन्य मुलींनी या क्षेत्राकडे वळतील अशी आम्हाला आशा वाटते. आणि या संस्थेमध्ये आजपर्यंत जवळजवळ 200पर्यंत ब्लॅक बेल्ट झालेले आहेत. 5 वर्षाचा अथक सराव केल्यानंतर तो बेल्ट मिळतो आणि या मुलीनं जो विक्रम केलेला आहे तो कदापि मोडेल असं मला वाटत नाही. कारण पहिलं माझं 2002 साली 15 वर्षाचा ब्लॅक बेल्ट झाला, त्यानंतर 12 वर्षाचा, मग 11 वर्षांचे, 10 वर्षाचे 2 जण झाले, 9व्या वर्षात 1 जण ब्लॅक बेल्ट झाला आणि 8व्या वर्षी गेल्याच वर्षी दोघांनी ब्लॅक बेल्ट मिळवला. आणि या मुलगीनं आज 6व्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवून संस्थेतलंही रेकॉर्ड मोडलेलं आहे आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवून एक भारतातली सर्वात लहान ब्लॅक बेल्ट म्हणून तिनं आपलं नाव कमावलेलं आहे. त्यामुळे या 200 ब्लॅक बेल्टनाही अभिमान वाटेल अशी या मुलीनं कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या प्रिशाचं खूप खूप अभिनंदन. इचलकरंजीतील चिमुकली प्रिशा पटेल हिने मोठा विक्रम आपल्या नावावर नोंद केलाय. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवत प्रिशाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2026 मध्ये देशातील सर्वात कमी वयाची ब्लॅक बेल्ट म्हणून ओळख मिळवली. तिच्या या यशस्वी कामगिरीनं
सर्व स्तरातून तिचं आता कौतुक होतंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वादेवी. अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी लोकमत कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं फेसबुक पेजही फॉलो करायला विसरू नका.